महानगर गॅसची पाईपलाईन मुंबईत दादरमध्ये भर वस्तीत फुटलेली आहे। गोखले रोडवरती सध्या एक काम सुरू होतं, एक झाड मुळापासून दूर हटवण्याचं, आणि तेव्हाच ही गॅसची पाईपलाईन फुटलेली आहे। आजूबाजूच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत सध्या सुरू झालेली गळती रोखण्यासाठी। दादरमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत ही गळती रोखण्याचे, थांबवण्याचे। खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातला गॅस पुरवठा सध्या खंडित करण्यात आलेला आहे। झाड मुळासकट उपटत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। गॅसची पाईपलाईन फुटली आहे आणि गॅसची पाईपलाईन फुटल्यामुळे सुरू झालेली गळती रोखण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या विषयातले तज्ञ अरुण लखानी सध्या आपल्या सोबत आहेत। अरुणजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। महानगर गॅसची पाईपलाईन फुटलेली आहे, अशा वेळेला जर का आपण सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला तर त्यांनी कोणती सावधानता बाळगणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की हा थोडा गंभीरच विषय आहे, कारण जनरली पाईपलाईन युटिलिटी फुटत नाही, कारण ती काळजी घेतल्या जाते गॅस लाईन टाकताना। पण केमिकल जे असतात, अग्निशमनचे जे प्रकार आहे, केमिकल्सने विझवणे आणि त्याचं प्रेशर कमी करणे, निश्चितपणे मला असं वाटतं की आपली जी फायर ब्रिगेड त्यामध्ये हे कार्यरत असेल आणि त्याला केमिकल यामधून कसं त्याला थांबवता येईल या आगीला, कारण इथं पाण्याचा उपयोग फारसा होणार नाही। बरोबर। आणि गॅसची लाईन असल्यामुळे त्याचं प्रेशर ते कसं कुठून कट ऑफ आहे त्यांचा, तो मला वाटतं त्यांनी निश्चितपणे केला असेल, कारण ते सर्वात सरळ उपाय आहे याला कंट्रोल करण्याचा। तर मला असं वाटतं की हे जरी का गंभीर असेल पण हे लवकर कंट्रोलमध्ये येईल। आणखी एक मुद्दा, हे किती फ्लेमेबल असतं? म्हणजे पीएनजीचा आपण विचार केला तर पीएनजी किती फ्लेमेबल आहे आणि त्यामुळे निर्माण होणारा धोका किती मोठा आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये? नाही, आता ही पाईपलाईन असल्यामुळे फ्लेमेबल तर आहेच। नॅचरली आपण गॅस जेव्हा सुरू करतो तर आपल्याला लक्षात येते, एक स्पार्क देतात, ती गॅस सुरू होते आपली। ही एक्झॅक्टली तीच गॅस, ही सिलेंडर किंवा अशा यामध्ये नसल्यामुळे यामध्ये एक्सप्लोजन होण्याची चान्सेस फार कमी आहे। कारण पाईपलाईन मध्ये असल्यामुळे सिलेंडर मध्ये कसं आहे, प्रेशर वाढल्यामुळे जो एक्सप्लोजन होतो त्या एक्सप्लोजननी फार मोठा डॅमेज होत असतो। ती संभावना इथं कमी आहे, पण आतापर्यंत मला असं वाटतं यांनी पाईपलाईन स्विच ऑफ करून त्याला कंट्रोलमध्ये आणायला त्यांना फारसा वेळ लागायला नको। अरुणजी धन्यवाद आपले, आपण या विषयाबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल। यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत, स्थानिक नगरसेवक, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। यशवंतजी, या घटनेची आतापर्यंत आपल्यापर्यंत ताजी माहिती काय पोहोचली आणि ही गळती रोखण्यासाठी सध्या काय प्रयत्न केले जात आहेत? म्हणजे इकडे घटनेच्या ठिकाणी फायर ब्रिगेडची सगळी टीम पोहोचलेली आहे, पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहेत, सर्व ट्रॅफिक डायव्हर्ट केले गेलेले आहेत, तो स्पॉट निर्मनुष्य केलेला आहे। आणि फक्त तुमचे ते महानगर गॅसवाले जे आहेत त्या टीमला यायला थोडा उशीर झालेला आहे। ते आधी ती लाईन कट करतील म्हणजे स्विच करतील, बरोबर, तेवढ्यासाठी थांबलेले आहेत। बाकी सगळे तिकडे प्रिकॉशन ज्या घ्यायच्या त्या सगळ्या घेतलेल्या आहेत। एक अगदी छोटासा प्रश्न, छोटासा प्रश्न प्लीज थोडक्यात सांगाल, आसपासच्या रहिवाशांसाठी काही विशेष सूचना जारी झाल्यात का? तिथे ट्रॅफिक डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे आणि रहिवाशांना सांगितलं गेलेलं आजूबाजूच्या की तुम्ही कोणी काळजी करू नका, हे काही सिलेंडर स्फोट नाहीये, हा पाईपलाईनचा आहे, त्याच्यात फार रिस्क अशी नाहीये, फक्त थोडा स्मेलचा वगैरे त्रास होतो, कारण पूर्ण एरियामध्ये तो गॅसचा स्मेल पसरलेला आहे, फार काही काळजी करण्यासारखं नाहीये असं इकडे फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। आभार आपले, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर यशवंत किल्लेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आसपासचा परिसर जिथे गॅसची पाईपलाईन फुटलेली आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। फायर ब्रिगेडचे प्रयत्न अर्थातच सुरू आहेत लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे, पण या गॅस पाईपलाईनचा जो मुख्य स्विच आहे तो जेव्हा बंद केला जाईल तेव्हाच अर्थात ही गळती रोखण्यात यश मिळेल, असं तज्ञांचंही मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।